की दिलती शरद सहकारी साखर कारखान्याला की बाबा आमचे मागचे पैसे 100 रुपये तुमच्याकडे बाकी आहे, आम्हाला तुमच्या कारखान्यावर यायला लावू नका. आम्ही जर आल्यानंतर तिथं पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तुमचंही गाळप बंद होईल. त्यासाठी आम्ही यायच्या अगोदर ते 100 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करा. आदरणीय भुमरे साहेबांनी ते पैसे 100 रुपये तात्काळ आम्हाला त्यांच्या कारखान्यावर जायच्या आधी ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केले. त्याबद्दल मी त्यांच्याही शेतकऱ्याच्या वतीने आभार मानतो. आज आपण पाहत असाल, आज पैठण तालुक्यामध्ये 3 कारखाने, तिन्ही कारखान्याने भाव जाहीर केले नाही. आपण भांडून गुराळातून भाव जाहीर केला, परंतु त्याच तिन्ही कारखान्याला आपल्याला या 4-6 दिवसात त्या कारखान्यावर जायचंय. तुम्ही भाव जाहीर केला, जोपर्यंत तुम्ही भाव जाहीर करत नाही तोपर्यंत आम्हाला बाहेरच्या कारखान्यात चांगला भाव देत नाही. ही परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये झाली पाहिजे. आपल्या तालुक्यातले पहिले भाव जाहीर केले पाहिजे. भावच जाहीर केले नाही पाहिजे तर बाहेरचे कारखाने जर 3000 देत असेल तर आपण 3200 रुपये दिला पाहिजे, म्हणजे जेणेकरून बाहेरचे कारखाने आपल्याला 3500 रुपये देतील. कारण त्यांना ऊस आपल्याकडून न्यायचा आहे. ऊस जर न्यायचा असेल तर त्यांना आपल्यापेक्षा भाव वाढून द्यावा लागेल, तरच शेतकरी त्यांना ऊस देणार आहे. हे शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु आपलेच कारखाने आपल्याच पाय घोटाळते आणि ते मागे राहते. आजपर्यंत त्यांनी भाव जाहीर केला नाही. येत्या काळामध्ये 7 ते 8 दिवसात आपण त्या कारखान्याकडे जाणार आहोत. येते का शेतकरी? येणार आहेत का? येणार आहे का? सगळे शेतकरी येणार. मग मला सांगा, जर शेतकऱ्याचा आता तुम्ही काही कापसावाले, तुम्ही जर ऊसावाले नाही, ऊसावाल्यासाठी नाही भांडले तर कापसावाल्याची वेळ येणारच येणारच आहे का? मग ऊसावाल्या कापसावाल्यासाठी नाही भांडले तर ऊसावाल्याची वेळ येणारच आहे. सोयाबीनवाले कापसावाल्यासाठी नाही भांडले, सोयाबीनवाल्याची वेळ येणारच आहे. त्यासाठी शेतकरी या नात्याने माझं काम